वी.स. खांडेकर लिखित ययाती या कादंबरीचे वाचन करीत आहोत. स्वतःशी काही म्हणतच कच अग्निशाळेबाहेर आला. मी त्याच्या मागेच होतो. हे शब्द मला स्पष्ट ऐकू येत होते. आत्मा वा अरे मंतव्या श्रोतव्या, आत्मा वा अरे निदिध्यासितव्या. आम्हा दोघांना निरनिराळ्या पर्णकुट्या दिल्या होत्या. त्या आश्रमाच्या अगदी टोकाला होत्या. चिमण्या बहिणी बहिणींनी एकमेकींना बिलगून एकच पांघरुणात झोपी जावे तशा काळसर हिरव्या वृक्षराजीतल्या त्या 2 पर्णकुटिका दिसत होत्या. माझ्याकडे पाहून हसत कच म्हणाला, युवराज, आता आपण शेजारी झालो. शेजाऱ्यासारखा दुसरा शत्रू नाही. ही उक्ती लक्षात आहे ना कचदेव? मी विनोदाने म्हणालो. प्रत्येक लोकप्रिय उक्तीत केवळ अर्धसत्य असतं. त्याने हसून उत्तर दिलं. पर्णकुटीतल्या शय्येवर मी पडलो, पण मला झोप येईना. यतीच्या त्या काटेरी शय्येच्या मानाने ही शय्या शतपटीने सुखकारक होती. पण कोपऱ्यात कसला तरी मंद दिवा जळत होता. कदाचित इंगुदीत तेलाचा असेल, कदाचित दुसरे कसले तरी तेल असेल ते. युवराज ययातीने इंगुदी शब्द ऐकला होता, पण ते तेल कसे असते आणि तो कसे काढतात याची त्याला कुठे कल्पना होती. या वृक्ष आणि दरिद्री वातावरणात शांतियज्ञ पुरा होईपर्यंत आपल्याला दिवस काढले पाहिजेत. या कल्पनेने माझे अंग शहारले. पलीकडच्या पर्णकुटीतून मंद मधुर ध्वनी येत होता. गुंजारवासासारखा मधूनच झुळू वाहणाऱ्या गंगाजलासारखा तो वाटे. डोळे मिटून मी तो मधुर ध्वनी ऐकू लागलो. कचाचे निद्रेपूर्वीचे नित्यपठण चालले असावे. त्याचे शब्द काही मला ऐकू येत नव्हते, पण उन्हाने तापलेल्या प्रवाशाच्या अंगावर पावसाचे तुषार पडावे तसे ते मला वाटत होते. हळूहळू निद्रेने मला आपल्या कुशीत घेतले. माझ्या स्वप्नात अलका गुणगुणत होती, आत्मा वा अरे मंतव्य श्रोतव्या निदिध्यास्तित्व्या. हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर. आत्म्याच्या हाका ऐक. आत्मज्ञान हेच आपलं ध्येय मान. त्याचाच निदिध्यास धर. तू तर आता गार्गी मैत्री झालीस. असे म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती अदृश्य झाली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. जपमाळेतला एक एक रुद्राक्ष मागे टाकला जावा तसे या काळात माझ्या शरीराने अनेकदा कुरकुर केली. पण शांतियज्ञाच्या कामामुळे असो, तू इथं आला आहेस हे राक्षसांना कळले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. जपमाळेतला एक एक रुद्राक्ष मागे टाकला जावा तसे या काळात माझ्या शरीराने अनेकदा कुरकुर केली. पण शांतियज्ञाच्या कामामुळे असो, तू इथं आला आहेस हे राक्षसांना कळले. त्यामुळे यज्ञात विघ्न आणण्याचे राक्षसांना धैर्यच होत नाही. अशा शब्दांनी अंगिरस ऋषी वारंवार माझा गौरव करीत असल्यामुळे असो, आश्रमात मनुष्य तिथल्या वाऱ्या इतका स्वच्छंद आणि हरणा इतका निश्चिंत होतो म्हणून असो, अथवा कचासारख्या तेजस्वी विचारी आणि बहुश्रुत ऋषिकुमाराच्या मैत्रीचा लाभ झाल्यामुळे असो, प्रत्येक वेळी माझ्या शरीराची कुरकुर दुसऱ्या कुठल्या तरी आनंदात मला ऐकू येऊन अशी झाली. मंत्रघोषात रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही ना, तशी शांतियज्ञाचा प्रमुख ऋत्विज म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कच केवळ जलपान करून राहील. यज्ञाचा मुख्य संरक्षक या दृष्टीने या व्रताचे मीही पालन करायला हवे होते. पण अंगिरस ऋषींनी माझ्या शरीर रक्षकातील 6 माणसे निवडली. ते 6 आणि मी अशा 7 एक एक दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नुसत्या पाण्यावर राहावे लागे. आठवड्याला तो दिवस मला फार कठीण वाटे. राहून राहून भूक मला अस्वस्थ करी. मृगयेत किंवा अश्वमेधाच्या भ्रमंतीत माझे भोजन वेळेवर होत असे असे थोडेच आहे, पण त्यावेळी मन दुसऱ्या उन्मादात गुंग असे. त्यामुळे भुकेची त्याला अशी आठवण होत नसे. माझ्या उपवासाच्या दिवशी तर राक्षसांनी यज्ञावर आक्रमण करावे अशी विलक्षण इच्छा मनात निर्माण होई. त्यामुळे आपला सारा दिवस त्यांच्याशी युद्ध करण्यात निघून जाईल आणि त्या नादात
शुद्धेच्या विचित्र टोचणीचा आपल्याला विसर पडेल असे मला वाटे, पण तसे कधीच घडले नाही. असा उपवासाच्या दिवशी कचाचे मोठे कौतुक वाटे मला. 7 दिवसांपासून एक दिवस जे व्रत पाळणे मला अवघड वाटे त्याचे तो नित्य सुखाने पालन करीत होता. ही शक्ती त्याने कुठे संपादन केली? विचार करूनही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. माझं जीवन वीरांचं आहे. शरीर हा वीराच्या पराक्रमाचा मुख्य आधार. ते शरीर पुष्ट आणि तुष्ट करायला आपण लहानपणापासून शिकलो, म्हणून शुद्धेवर आपल्याला विजय मिळवता येत नाही. कचाची गोष्ट निराळी आहे. ऋषीचे बाहू वाळलेल्या लाकडासारखे असले तरी चालतं. वीराचे बाहू लोखंडाच्या कांबीसारखे असले पाहिजे. कचाप्रमाणे आपल्याला शुद्धेवर विजय मिळवता येत नाही हे खरं आहे, पण त्यात कमीपणा कसला आला आहे? अश्वमेधाचा घोडा घेऊन कच आर्यावर्तभर फिरू शकेल काय? त्याचं शरीर तपामुळे तेजपुंज दिसतं, तारुण्यामुळे सुंदर भासतं, पण प्राण गेला तरी धनुष्याला बाण काही लावता येणार नाही त्याला. कचाचे वेगळेपण केवळ माझ्या उपवासाच्या दिवशीच मला जाणवले. असे नाही, वारंवार या नाही त्या रूपाने ते प्रगट होई. काही वेळा ते डोळ्यात भरे, काही वेळा ते डोळे दिपवून टाके. यज्ञाचा मुख्य भाग निर्विघ्नपणे पार पाडताच अंगिरसांनी आश्रमात 3 दिवस उत्सव साजरा केला. त्या उत्सवात कचाने एखाद्या लहान मुलाप्रमाणे भाग घेतला. संगीतात त्याची चांगलीच गती होती. पोहताना हा पूर्वजन्मी मासा तर नव्हता ना असे वाटे. उत्सवातल्या एका गीताच्या वेळी एक मूल रडू लागले. त्याच्या आईला सुद्धा त्याला गप्पा करता येईना. कचाने ते मूल आईच्या मांडीवरून उचलले. जवळ जांभळाचा सडा पडला होता. त्यातली 1-2 जांभळे त्याने आपल्या तोंडात टाकली. लगेच आपली जांभळं जीभ बाहेर काढून त्याने ती त्या मुलाला दाखविली. ते आकांत करणारे मूल हा हा म्हणता हसू लागले. माकडासारखी जीभ बाहेर काढणारा हा पोरकट कच आणि शांतियज्ञाचे मंत्र अस्खलित वाणीने म्हणणारा पंडित कच, हे दोघे एकच आहेत हे मी डोळ्यांनी पाहत होतो म्हणून बरे. नाहीतर एकाच माणसाची ही 2 रूपे आहेत या गोष्टींवर माझा सहसा विश्वास बसला नसता. 2 रूपे? छे, कच बहुरूपी होता. त्याचे एक एक नवे नवे रूप दृष्टीस पडले की मी गोंधळून जात असे. रात्री तो फलाहार करी, त्यावेळी मी त्याच्याशी गोष्टी करीत बसे. एकदा सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या एका फळात त्याला कीड आढळली. त्याची हसरी मुद्रा एकदम गंभीर झाली. आपले हरणासारखे विशाल पण सिंहासारखे निर्भय डोळे माझ्याकडे वळवून तो म्हणाला, युवराज, जीवन असं आहे. ते सुंदर आहे, मधुर आहे, पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल याचा नेम नसतो. एवढे बोलून तो थांबला नाही. काही क्षण तो चिंतामग्न झाला. मग त्याने कुठल्या तरी श्लोकाचा एक चरण उच्चारला. या जगात गोड फळांनाच कीड लागण्याचा अधिक संभव असतो असा त्या चरणाचा भावार्थ होता. ती ओळ म्हणून तो थांबला आणि मोठ्याने हसत म्हणाला, युवराज, श्लोकाचा एक चरण कस्साबस्सा जमला, पण दुसरा काही सुचत नाही मला. ज्या मनुष्यात काही विशेष गुण असतात, वृत्तीची विलक्षण उत्कंठता असते, त्यांनी या गोड फळांपासून बोध घेतला पाहिजे. स्वतःला जपायला शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. पण ते काही छंदाचं रूप घेऊन माझ्या मनातून उंच बळून बाहेर येत नाही. कच कवी आहे हे त्या रात्री मला कळले. अधूनमधून काहीतरी मला बोचले की असले श्लोकार्ध तो उच्चारी. ते अर्धे मुर्दे श्लोक त्यावेळी मी टिपून घ्यायला हवे होते. पण कुठल्याही गोष्टीचे मला मोल ती हरवल्यानंतरच आपल्याला कळते. किती तरी दिवस कचाचा आणि माझा सहवास झाला, पण त्या वेळच्या त्याच्यात एखाद्या श्लोकाचा एक चरणसुद्धा आज मला पाठ येत नाही. फक्त एका चरणाचे 3 शब्द आठवतात. जगद्रुमस्त हे पर्ण, हे ते शब्द होत. तो श्लोक सुचला. त्यावेळचे दृश्य माझ्या डोळ्यापुढे उभे आहे. चांदणी रात्र होती. तो आणि मी अंगणात शतपावली करीत होतो. वारा पडला होता. झाडाचे पानसुद्धा हलत नव्हते. एकाएकी कुठून तरी वाऱ्याची झुळूक आली. त्या झुळकेसरशी अंगणाच्या कडेला असलेल्या केसर वृक्षाचे एक पान पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून त्याने धडपड केली, पण ते त्याच्या हातात सापडले नाही.
मग ते त्याने जमिनीवरून उचलले. त्याच्याकडे कितीतरी वेळ तो मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. जगद्रुमस्य हे पर्ण या शब्दांनी प्रारंभ होणारा तो श्लोक त्याला एकदम स्फुरला. त्या श्लोकाचे पुढचे शब्द मला आठवत नाही, पण त्याचा भावार्थ मात्र अद्याप माझ्या मनात मूळ धरून राहिला आहे. हे चिमुकल्या पर्णा, या अकाल मृत्यूचा शोक करण्याचं मला काय कारण आहे? तू यथाशक्ती या वृक्षाचे सौंदर्य वाढविलेस. आपल्या परीने माझ्यासारख्या अनेकांना चिमुकली सावली दिलीस. तुझं जीवन सफल झालं आहे. स्वर्गात तुझं स्थान अढळ आहे. एकदा एका चिमण्या लागवी ऋषिकन्येने आम्हा दोघांना हात धरून आपल्या अंगणात ओढीत नेले. तिने लावलेल्या वेलीला पाहिले फूल आले होते. ते आम्हाला दाखवायचे होते तिला. तिचे कौतुक करून आम्ही पुढे जाणार होतो, पण ती मुलगी मोठ्या विचारात पडलेली दिसली. ज्याचा सत्कार करावायचा ते अतिथी 2 आणि फुलं पडले 1, ते कुणाला द्यावे हे तिला कळेना. ती त्या फुलाकडे विचारमग्न दृष्टीने पाहत राहिली. तिची अडचण लक्षात येताच कच हसून म्हणाला, बाळ, हे फूल तू युवराजांना दे. मी त्या मुलीला म्हणालो, यांनाच दे तू, मोठे थोर ऋषी आहेत हे. ती मुलगी अर्धवट उमललेली ती कळी खुडणार इतक्याने कचाने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, बाळ, तुझी ही सुंदर भेट मला पोहोचली, पण ती तिथंच वेलीवर राहू दे, तिथंच उमलू दे. मी प्रत्येक दिवशी सकाळी इथं येईन, तुझ्या या फुलाशी बोलेल, मग तर झालं. त्याच्या या शब्दांनी त्या मुलीचे समाधान झाले, पण मी मात्र अस्वस्थ होऊन गेलो. त्या दिवशी रात्री बोलता बोलता कचाजवळ हा विषय मी काढला. मी म्हणालो, ती कळी उद्या परवा पूर्णपणे उमलेल. 2-4 दिवस ते फूल वेलीवर हसत राहील, मग ते कोमेजेल, आपोआप गळून खाली पडेल. हे सारं पाहण्यात कसलं आलं सुख? फूल काय केवळ दुरून पाहायचे असतात? ती तोडण्यात, हुंगण्यात, त्याचे हार करण्यात, ती केसात गुंफण्यात आणि शय्येवर पसरण्यात खरा आनंद आहे. कच स्मित करीत उद्गारला, आनंद आहे खरा, पण तो क्षणभंगूर, केवळ उपभोगाचा. उपभोगात पाप आहे? नाही, धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही. पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे. कोणता? त्यागाचा. मला यतीची आठवण झाली. लहानपणीच तो संसार सोडून गेला होता. त्या रात्रीची ती रानहत्तीची शिकार, ती यतीची विचित्र गुहा, त्या गुहेतले ते काटेरी वेलीचे अंथरूण, सारे मला आठवले. मी कचाला प्रश्न केला, या जगात संन्यास हा एकच सुखाचा मार्ग आहे का? तो हसला. थोडा वेळ स्वस्थ बसला. मी पुन्हा प्रश्न केला, उद्या राजा व्हायचं सोडून मी संन्यासी झालो तर ते योग्य होईल? कच गंभीर झाला. तो आवेशाने उद्गारला, मुळीच नाही. युवराज, राजा होऊन प्रजेचे न्यायानं पालन करणं व प्रजेच्या सुखाकरता झटणं हा तुमचा धर्म आहे. राजधर्म हा संन्यास धर्मा इतका श्रेष्ठ आहे. मी म्हणालो, सिंहासनावर बसून संन्यासासारखे वागणं शक्य आहे? कचाच्या कपाळावर एक सूक्ष्म रेषा दिसू लागली. मग तो सावकाश म्हणाला, युवराज, संसार करणं हीच मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नये अशी जर ईश्वराची इच्छा असती तर त्यानं शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवानं माणसाला शरीरप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याला हातून लगाम निसटून जातात. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याच्या हातून लगाम निसटून जातात. घोडे सैरावैरा उधळतात. रथ खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि आतला शूर धनुर्धर व्यर्थ प्राणाला मुकतो. बोलता बोलता तो थांबला. मान वर करून नक्षत्र खचित आकाशाकडे त्याने पाहिले. मग तो म्हणाला, युवराज, क्षमा करा मला. असं काही बोलू लागलो की माझं मला भान राहत नाही. जीवन मार्गाला एक प्रवासी आहे मी. या मार्गावरल्या डोंगरदऱ्या, रानवनं, नद्या, नगरं यातून मी अजून गेलो नाही. मी बोललो ते पुस्तकी ज्ञान झालं. अनुभवाचा भाग फार कमी आहे त्यात. पण बृहस्पतीसारख्या पित्याच्या आणि अंगिरसासारख्या गुरुच्या सहवासात मी जे काही शिकलो, जे काही चिंतन केलं आहे त्याचं हे सारं सार आहे. ते सुंदर फूल पाहून मला आनंद झाला.
त्या मुलीला दिलेलं वचन मी पाळणार आहे. ते फूल पाहताना मला डोळ्यांना जे सुख होईल ते प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाऊन त्याचा वासही घेणार आहे पण ते मी तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फुलामागून फुलं खुडावीशी वाटतील मला. मग दुसऱ्याच्या फुलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल. अपहारासारखा अधर्म नाही. त्याचे बोलणे ऐकत राहावेसे वाटत होते मला, पण ते त्याच्या आवाजाच्या गोडव्यामुळे तो सांगत होता ती सारी मला पोपटपंची वाटत होती. कुठल्या तरी जुन्या पुराण्या पोत्यातले पांडित्य असावे ते. त्याला अडकविण्याकरता मी मध्येच म्हणालो, एक शंका विचारू का? अवश्य, मात्र एक गोष्ट विसरू नका. तुमच्यासारखंच मीही एक अनुभवशून्य तरुण आहे. जीवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपवलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून नुकते कुठं आपण आत गेलो आहोत. आतल्या अंधारात अजून आपल्याला काही नीट दिसत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतः शोधून काढावं लागलं पाहिजे. ते जाऊ दे, माझी शंका एवढीच आहे, ते फूल 4 दिवसांनी आपोआप कोमेजून जाईल. मग आजच मी ते तोडलं, हुंगलं किंबहुना त्याचा चोळामोळा केला म्हणून काय बिघडणार आहे? कुणाची काय हानी होणार आहे? एक क्षण तरी सुहासाच्या उन्मादात मी घालवू शकेन की नाही? माझ्या या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर देता आले नाही, पण आपला पराभव मान्य करणे त्याच्या जीवावर आले. तो म्हणाला, दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या संपादन केली आहे असं नुकतंच मी ऐकलं. त्या विद्येनं मेलेली माणसं जिवंत करता येतात. ती विद्या मला साध्य करता आली तर कोमेजणाऱ्या फुलांना पुन्हा प्रफुल्लित करण्याचा मी तिचा विनियोग करीन.